तळोद्यात वादळाचा कहर, शेतकऱ्यांचा लाखोंचा घास वाऱ्याने उडवला। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। तळोदा तालुक्यातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे। वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचा अक्षरशः घास हिरावून नेला आहे। तळोदा तालुक्यात गुरुवारी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। चिनोदा येथील शेतकरी राजेंद्र दशरथ पाटील यांच्या 4 एकर शेतातील तब्बल 4000 पपईची झाडे वादळाच्या तडाख्यात सापडली। यामध्ये जवळपास 800 ते 900 झाडे अर्ध्यातून तुटून पडली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। ही पपईची लागवड 14 एप्रिल रोजी करण्यात आली होती। लहान लेकरासारखी जपलेली ही झाडे आता फळं देण्याच्या टप्प्यावर असताना निसर्गाच्या एका झटक्याने सर्व काही उद्ध्वस्त झालं। या नुकसानीची रक्कम तब्बल 2.5 ते 3 लाख रुपये इतकी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। माझ्या शेतातील पपई पिकाचे 2.5 ते 3 लाखांचे नुकसान झाले आहे। शासनाने तात्काळ पंचनामा करून लवकरात लवकर भरपाई द्यावी। राजेंद्र पाटील, शेतकरी, चिनोदा। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून लहरी हवामानामुळे शेती पूर्णपणे असुरक्षित झाली आहे, अशी भावना व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांची एकच मागणी, तात्काळ पंचनामा करा आणि लवकरात लवकर आर्थिक मदत द्या। निसर्गाच्या या संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? प्रशासन किती वेगाने हालचाल करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच ताज्या आणि बेधडक बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज। राजेंद्र दशरथ पाटील, माझी आमलाड शिवारमध्ये 4 एकर जमीन आहे। त्या जमिनीत पपईचे झाडे 900 झाडांची नुकसान झालेली हवामानाने, तर 2.5 ते 3 लाखाची नुकसान झालेली आहे। तर शासनाकडून लवकर पंचनामा करून काय भरपाई मिळण्यास माझी नम्र विनंती राहील।